तर आज बघा मी काय करायला लागले, बोंबलाची चटणी. बघा इथं मम्मीने चिरून घेतले, तर टोमॅटो चिरलाय आणि कांदा भाजते बरं. हो की काय म्हणायचं ही जिरे ही चटणी ह्याच्यातली मस्के बनलो कुठले काय घरकुल घेतली, मीठ आहे आणि काय दुसरं काय. कांदा बघा लाल भाजून घेणार आहे मी. काय हाताला चव असते व त्याच्यामुळं करू वाटतं आहे का ना. पप्पाला तर तुझ्या लयच आवडतं. काय खात तुम्हाला आहे का ना. काय माझी लय एक नंबर करते भाजी. चटणी कशी बनवते बघा यार. एक नंबर फेवरेट तुम्ही शिकवलं नाही काय नाही तिच्या मनात आहे बरं का. एखादं बघितलं शेजार पाजारायचं तसंच मग करायचं. आमच्या नशिबाला लेखले मला मोठे बाबा. हा लेख म्हणलं हा नशिबाला लय भारी आहे. छायत आहे म्हणते की तुझी मुलगी म्हणजे तुझं किती भारी नशीब आहे. मला मुलगी पण नाही आणि बहीण पण नाही. परत सांगितलं ताई तशीच म्हणते पंढरपूरच्या. अगं ताई माझी लाखात एक आहे. परत त्या दुसऱ्या ताई एक आहे त्या घरात त्या कुठल्या त्या काय की मला माहीत नाही त्या कुठली त्यांचं गाव कुठलं काय आहे ते. तर त्या सुद्धा म्हणते त्या माझी ताईला एक नंबरच मुलगी म्हणजे असं सगळ्या ताई सगळ्या आपल्याला त्या स्वतः ताई आहेत त्या. परत त्या दुसऱ्या ताई टोमॅटो टाकले बघा. खाना पाहिजे वेगळंच असतं या. काय रे दादू मी नाही खाणार नाही. आमच्यात असं असतं या. टायमिंग झालाय आता. का शेताला बारीक करायला गेलं तर ही करते. मी आता काहीतरी भाजी सगळ्यांनी काम वाटून घेतले ते बघा. मम्मीने चपात्या केल्या. पप्पाने लाईट बंद केली तर भाजी करणार. हा करा करा. काय काय बाळा काय तुझं काय आहे. जावा. मग इथं चटणी घेतली, घरकुल घेतली, जिरे घेतली. तर हो काय आलं बघा हे लय गुंच आहे हे. काय करायचं काय नाही. तर यांनी आता स्वयंपाक करायचा म्हणल्यावर जरा राडा होतोच. तर इथं शेंगदाणं बारीक करून घेतलं हो का. कसलं खेळत आहे नुसतं घटमुट कालवून होतंय. तर चाललंय ताडा. इथं चटणी घेतली, हळद घेतली, घरकुल घेतली, जिरं घेतलं, सुहाणा घेतला. तर टाकून घेते सगळं. आणि जिरी तळायची वा होत नाही तर नाही का वास आला पाच. तर तायडाकडून माझ्या शिकून घ्या सगळं काय असेल ते. गॅस फुल करा. तर मी टोपलं दाखवलं. तर मी एवढ्या मोठ्या चपाती केल्या कारण सकाळी पहिला आपल्याला नाश्त्याला ते होते त्या कशा आहे त्या लवलवीत आहे त्या का नाही. आणि आट्याचं आहे तर बरं का हे आट्याच. आणि तिथं मी भात शिजवून घेतला. इथं बोंबील तिला निवडून दिलं. इथं केर भरून ठेवला इथं असा. तर इथं ढवळ्या ठेवलं. तर चाललंय जाता हे करायचं. कांदा भाजलाय चांगलं त्यामुळे असं दिसते. का टाकलं कसं आहे बोंबील. बर. कारण का तुम्हाला रेसिपीचा आवडते तर हे ज्यामुळं जी मी कराल ती तुम्हाला दाखवेल. मीठ टाकायचं राहिले बारीक गॅस कर.
तर कोथिंबीर आमची सगळी नासून गेली. लईच होईल हातावर मीठ टाकते. चवीनुसार मीठ टाकणार आहे बघा आपण. तेल ओत थोडं. काय केलं का ताई? आता थोडस घेणार आहे. हा वासावर आलं बघा इथपर्यंत. कशाचा टाचका उठला आणि कशाचा वास इतका मग आला आहे की नाही भाऊ? एक नंबर वास आला म्हणून ताई काय करली ती बघायला तो हा ती मला खायचं आहे थोडं. हा बरं बरं बरं. काय चालू आहे? तर तिने वापला ठेवलाय खाली. काय करा दाखव घे वापरा ठेवले. तर बघा का कशी आहे वापलाची चटणी आहे का? किंमत नव्हती. तर झालं बघा आता ही बोबला चटणी. तर मी आता इथं घेतली सोयाबीनचं कालवण करते जरा चांगलं. भाजून घेतली बघा तेलात लाल. मम्मी तर चाललंय इकडं कांदा मम्मी चिरायचा. तर चाललंय इकडे कांदा कापायला. सोयाबीन किती भाजून लाल भडक. तर टाकला बघा इथं कांदा टमाटर त्यात जिरी मस्तपैकी ना असे लाल भडक भाजून घेतली. काय लागले सुहाना त्यात थोडं ते काय घरपोल तिथं सुहाना. काम करायची पण चटक्याचं खायचं मस्तपैकी. आपला गरीब म्हणून कधी हिरवून घ्यायचं नाही आहे का नाही? कधीच म्हणायचं नाही गरीब आम्ही. हळद टाकली. सोयाबीन धुवून टाका हो ताडा. सोयाबीन ते धुवून थोडीशी चटणी पाणीवर खसका उठून माणसं झोपले ती. मीठ मस्ती आलो बसलं कर खसका. अजून थोडंसं होतं द्या नाही 8 तास ते जायला होत तेवढं आणि थोडं अजून थोडंसं वत म्हणजे आपलं मस्तपैकी आपलं हे होतं. बस फुल कर गॅस. तर आता एवढं तर मी आता एवढासा कूट टाकते. तर एवढ्या कुटात आपलं मस्तपैकी आणि थोडं टाक. मग होय बस लयकट होत आहे. काय करते का? पण वाढते तुम्हाला जेवायला. बरं, वाढ. हे आपलं काय बोल की जेवाय. या जेवायला सगळ्यांनी चटणी खाली. तिच्या आवडीचं जेवण आहे. तर या सगळ्यांना जेवायला. आणि आता घेतो जेवण करून. सगळ्यांना बाय.